दरवर्षीप्रमाणे चरे तलाव इथं चेंबूर पोलीस स्टेशन आणि महानगरपालिका पश्चिम विभागाकडून गणेश भक्त विसर्जनाकरिता येतात त्यांच्याकरिता पूर्णपणे म्हणजे प्रतिवर्षीप्रमाणे सोयीसुविधा पूर्णपणे उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जीवरक्षक असतील, मंडपाची व्यवस्था असेल, त्याच्यानंतर महानगरपालिकेकडून काउंटिंगची पण दरवर्षीपणे काउंटिंग आपण, तसेच SWM विभागाकडून निर्माल्य कलश म्हणजे आवश्यकतेप्रमाणे निर्माल्य कलश प्रोव्हाइड केलेले आहेत। नंतर बॅरिगेटिंग करून जे पण काही हे येतात गणेश भक्त येतात त्यांना सूचना देण्याकरिता साऊंड सिस्टीम वगैरे सर्व अरेंजमेंट केलेली आहे आणि लोकांना तसं गाईड करून त्यांच्याकडून मूर्ती व्यवस्थितपणे विसर्जित होईल याची दक्षता लोकांना आवाहन करण्यात येते की बाबा गर्दी टाळण्याकरिता किंवा जे पण आपले फॅमिलीमधले मेंबर येतील त्यांच्या सुरक्षेकरिता जर छोटी मुलं असतील किंवा त्यांनी स्वतः पण काळजी घ्यावी। तसेच चेंबूर पोलीस स्टेशनचा स्टाफ पण बाहेर सर्व त्यांच्याकडून व्यवस्था करण्यात आलेली आहे। तरी पण लोकांनी पण थोडीशी काळजी घेतली तर त्यांनाच त्रास कमी होईल किंवा महानगरपालिकेकडून पण त्यांना कोऑपरेट करण्यात येईल। लोकांना हेच आव्हान आहे की त्यांनी लवकरात लवकर मूर्ती विसर्जन करण्यात तलावावर घेऊन यावी। तसेच इकडे विद्युत रोषणाई पण आमच्या मार्फत करण्यात आलेली आहे अदानी समन्वय साधून। तसेच विसर्जन लवकरात लवकर व्हावे याकरिता हातगाडीचा पुरवठा करण्यात आलेला आहे। मुख्य प्रवेशद्वारापासून गेट नंबर 1, 2, 3 आहेत तिकडे आपले हातगाडीवर मूर्त्या घेऊन येतात आणि आपले जे जीवरक्षक आहेत ते जर्मन तलावावरती जाऊन ते मूर्तीचं विसर्जन करतात। आज पप्पा का विसर्जन है और दिल में खुशी और दुखी भी एक हो रहा है हमको। वो जाते जाते मतलब अच्छा नहीं लग रहा हमको, लेकिन फिर भी गणपति बप्पा बोलिए तैयारी क्या है, दिल से तैयारी होती है, बप्पा के आने की खुशी होती है और बप्पा के साथ अपनी चाहो तो और इच्छाओं की पूर्ति का ये होता है कामना होता है। मी ट्रॅफिक ट्रॉम्बेची जी आता आहे RCF ट्रॉम्बे आणि गोवंडी अशी 3 मार्ग सांभाळते आणि RCF पोलीस स्टेशनचे आशिष तलाव आहे। या ठिकाणी बऱ्यापैकी विसर्जनाची गर्दी असते आणि रात्री 12, 12:30, 1 पर्यंत लोक इथे विसर्जन करतात। तर इथे माझे रायडर्स आणि क्रेन इथे आम्ही लावतो आणि त्याप्रमाणे इथे विसर्जनाचं जे ठिकाण आहे ते जुरू पार्किंग करून गेली। नंतर मग या ठिकाणी रायडर्स आमचे म्हणजे पेट्रोलिंग वगैरे करून इथलं जे काही गाड्या वगैरे आहेत त्या काढत असतात। तर आणि जे काही तुम्ही जे लोकांना जे काही विसर्जन करताना जे काही येतात ते आपण दूर करून त्यांना सुलभरित्या ते विसर्जन कसे करू शकतील आरती वगैरे या ठिकाणी करतात बाजूला घेऊन वगैरे त्यासाठी आपण त्यांना मदतही करतो। आज आमच्या घरचा 1.5 दिवसाचा गणपती विसर्जन होत आहे। नाईक फॅमिलीतर्फे तुम्हाला सर्व गणेश भक्तांचे आशिष तलाव इथे गणपती विसर्जनासाठी सहाय्यक आयुक्त मुंबई महानगरपालिका याच्यातर्फे इकडे आपल्या विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे। सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी निर्मल कलश याच्यामध्येच आपले निर्मल्य टाकायचं आणि जास्त भाविकांनी इकडे गर्दी करायची नाही गेटसमोर, त्याच्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होईल आणि भाविकांनी आपल्या लहान मुलांची यांची काळजी घ्यायची। मुंबई महानगरपालिका हे सदैव भाविकांचा विचार करते आणि त्यांच्यासाठीच काम करते। तर तुमच्या सर्वांसाठी जी सोय करण्यात आलेली आहे विसर्जनाची याचं सगळ्यांनी शिस्तीचं पालन करावे। कोळी लोक स्पेशल त्या लोकांना अपॉइंट केलेलं मार्फतच फक्त विसर्जन होतं आहे। तर सगळं सेफ आहे, कुणाला आतमध्ये कुणाला एंट्री दिलेली नाही आहे आणि त्यांच्याकडून फक्त विसर्जन करण्यात येतं। गेटवरती सर्व माणसं लावलेली आम्ही साफसफाईचं पण पूर्ण लक्ष दिलेलं आहे। तर भाविकांना पण विनंती आहे की बाहेर पण कोणी कचरा वगैरे टाकू नका, आपले निर्मल्य कलश त्याच्यामध्ये कचरा टाका आणि गेटवर तशी सगळी सोय केलेलीच आहे, हार वगैरे सर्व ठीक आहे। धन्यवाद। आपलं नाव मार्ग काढण्यामध्ये खरोखर ही आपली जी ऊर्जा आहे मुंबईतल्या नागरिकांची, तर मी प्रार्थना करतो की जे काही लोकांच्या अडचणी आहेत, जी काही विकासाची कामं व्हायला पाहिजे होती जी झालेली नाहीत ती या येणाऱ्या काळात तरी जे आता लोकांना जो काही त्रास भोगावा लागतो तो भोगावा लागून
तुम्हाला पण शुभेच्छा. इकडची सोय दरवर्षीपेक्षा चांगली असते, म्हणजे काही जास्त धक्काबुक्की वगैरे होत नाही. पहिलं कसं काही नियोजन वगैरे नसायचं, डायरेक्ट गणपती कोणीही कसं जायचं. तिकडे लाईन वगैरे केल्यामुळे धक्काबुक्की कमी होते, गणपती पण व्यवस्थित दिसतात विसर्जित होत आहेत की नाही. सो ओव्हरऑल ऑर्गनायझेशन खूप चांगली.